तालुक्यातील रोहकल येथे मंगळवारी दुपारी 12:30च्या दरम्यान आग लागून कडब्याची वळई भस्मसात झाल्याची घटना घडली आहे। रोहकल येथील धर्माजी गंगाराम ठोंबरे यांच्या घराजवळ चाऱ्याची वळई रचून ठेवली होती। दुपारी अचानक चाऱ्यास भीषण आग लागली। वाळलेल्या चाऱ्याने क्षणार्धात पेट घेतल्याने ठोंबरे कुटुंबियांची धावपळ उडाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरातील शेतकरी धावून आले, मात्र वाळलेल्या चाऱ्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याने वळई जळून खाक झाली आहे। या आगीत 900 पेंढा कडबा, 1500 पेंढा गवत, 500 पेंढा सरमाड हे भस्मसात झाले आहे। तसेच आगीत अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे। आगीत वळई जळून गेल्याने ठोंबरे यांच्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे। आगीत भस्मसात झालेल्या वळईची नुकसान भरपाई सरकारने लवकरात लवकर भरून द्यावी अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे। मी गंगाराम ठोंबरे बोलतोय। माझी अख्खी वैरण जळाली। एक 1500 गवत होतं, 900 कडबा होता, 700 सरमाड होतं। काही नसल्यामुळं जनावरांना काहीच घालता येईना, काडी नाही राहायची। नुकसान भरपाई लवकर भेटावं सरकारने बघत पंचनामा केले। न्यूज रिपोर्टर बाबाजी पवळे, शिवनेर प्राईम, राजगुरुनगर। शिवनेर प्राईम टाइप करू सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।